ची टक्केवारी आपण बघतोय 11 वाजेपर्यंत रत्नागिरीमध्ये 21% इतकं मतदान झालेलं आहे। मतदानाची ही टक्केवारी सगळ्यात महत्त्वाची। किती नेमकं मतदान झालंय? आतापर्यंत रत्नागिरीतली ही टक्केवारी आपण पाहतोय। 11 वाजेपर्यंत 21% इतकं मतदान रत्नागिरीमध्ये झालंय। मतदानाची ही टक्केवारी आपण बघतोय। दरम्यान एकूणच आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये खरं तर आतापर्यंत अनेकांनी मतदान केलेलं आहे। यामध्ये सेलिब्रिटीज असतील, राजकीय नेते असतील आणि यासोबतच जनतेने सुद्धा मतदान केलेलं आहे। आतापर्यंत महाराष्ट्रात 18% इतकं मतदान 11 वाजेपर्यंत झाल्याचं कळतंय। अगदी महाराष्ट्रामध्ये 18% इतकं मतदान 11 वाजेपर्यंत झालेलं आहे। केवळ 18% मतदान झालं आहे आणि त्यामुळे मतदानासाठी सर्वसामान्य नागरिकांनी बाहेर यावं, मतदान करावं असं आवाहन आपण सामच्या माध्यमातून देखील केलेलं आहे। तसंच राजकीय पुढाऱ्यांनी देखील केलेलं आहे। जवळजवळ 9 कोटी मतदार आहेत आणि त्यापैकी 18% मतदान महाराष्ट्रात झालेलं आहे। तर रत्नागिरीमध्ये 21% मतदान 11 वाजेपर्यंत झालेलं आहे। काहीसा टक्का रत्नागिरीचा इथे वाढलेला पाहायला मिळतोय। 9 वाजेपर्यंत केवळ त्या ठिकाणी 10% मतदान होतं आणि आता पंढरपुरात आपण बघतोय की 11 वाजेपर्यंत 12%च मतदान झालेलं आहे। मतदानाची ही टक्केवारी पंढरपुरात 12% मतदान, सोबतच आर्वी मध्ये 15% मतदान 11 वाजेपर्यंत झालेलं आहे। सोबतच हिंगणघाटमध्ये 22% मतदान झालेलं आहे 11 वाजेपर्यंत। वर्ध्यामध्ये सुद्धा आतापर्यंत 19% इतकं मतदान 11 वाजेपर्यंत झालंय। तर देवळीमध्ये 18%च मतदान 11 वाजेपर्यंत झालेलं आहे। तर अंबरनाथ मध्ये आतापर्यंत केवळ 6% इतकं मतदान झालंय। 11 वाजेपर्यंत केवळ आणि केवळ 6% एवढाच हा आकडा समोर येऊ शकलेला आहे। तर उल्हासनगरमध्ये केवळ 3% मतदान, 4 तासात 3%च मतदान उल्हासनगरमध्ये झालेलं आहे। तर मुरबाडमध्ये आतापर्यंत केवळ 6% मतदान झालेलं आहे। 11 वाजेपर्यंतची आकडेवारी आपण पाहतोय। मुरबाडमध्ये केवळ 6% इतकं मतदान झालंय। अतिशय कमी ही टक्केवारी खरं तर स्नेहिल म्हणावी लागेल। नक्कीच आपण बघतोय मुरबाडमध्ये केवळ 4 तासात 6% मतदान झालेलं आहे। मतदानाची टक्केवारी